आत्ताच एक महत्त्वाची आणि दुःखद बातमी येते ती म्हणजे संत निरंकारी बाबांचं कॅनडामध्ये निधन झालेलं आहे। अपघात झालेला आहे त्यांच्या कारला कॅनडामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे। संत निरंकारी बाबांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण निरंकारी परिवारावरती आता शोककळा पसरलेली आहे। बाबा हरदेव सिंह यांचं वयाच्या 62व्या वर्षी निधन झालंय। कॅनडामध्ये मॉन्ट्रियल शहरामध्ये भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालंय। निरंकारी परिवारासाठी महत्त्वाचे असलेले, त्यांचे प्रेरणास्थान असलेले हरदेव सिंह बाबा यांचं निधन झालंय। अभिजित करंडे आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। अभिजित, काय अधिक माहिती? प्राजक्त, अतिशय दुःखद बातमी आहे। खरं तर 27 देशांमध्ये लाखो करोडो भक्त आहेत बाबा हरदेव यांचे, आणि ते मॉन्ट्रियल शहर आहे कॅनडामध्ये, तिथे ते दौऱ्यावरती होते। त्यांच्यासोबत त्यांचे जावई असल्याचंही समजते। जी माहिती निरंकारी समुदायाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे त्यानुसार थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या कारला मॉन्ट्रियल शहरामध्ये अपघात झाला आणि त्या अपघातात, भीषण अपघातात बाबा हरदेव यांचं निधन झाल्याची माहिती निरंकारी समुदायानं दिलेली आहे। 1954 साली बाबा हरदेव यांचा जन्म नवी दिल्लीत झालेला होता आणि 1980 मध्ये ज्यावेळी बाबा हरदेव यांच्या वडिलांची हत्या झाली त्यानंतर ते निरंकारी समुदायाचे प्रमुख म्हणून समोर आले आणि गेली अनेक वर्ष ते या समुदायाचं नेतृत्व करत होते। देशभर, जगभर त्यांचे करोडो भक्त आहेत। अतिशय शिस्तीत राहणारा समुदाय, अतिशय खुल्या विचारांच्या बाजूचा असलेला समुदाय म्हणून या निरंकारी समुदायाची ओळख आहे। अगदी नरेंद्र मोदी यांचं जे स्वच्छता अभियान होतं त्या काळातही निरंकारी समुदायानं देशभर मोठी मोहीम राबवली होती। मुंबईपासून ते अगदी गाव खेड्यापर्यंत निरंकारी समुदायानं त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता। त्याच्यामुळे एक मोठी लोकसंख्या जी आहे ती त्यांच्यासोबत जोडली गेलेली आहे। आणि आता बाबा हरदेव यांच्या निधनानं एक मोठा धक्का त्यांच्या भक्तांना म्हणा किंवा त्यांच्या अनुयायांना बसलेला आहे आणि ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे। प्राजक्ता, अभिजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। गुलशन ठकराल हे जे निरंकारी समुदायाचे सध्याचे जनसंपर्क अधिकारी आहेत, त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया त्यांनी काय माहिती दिली आहे। बाबा जी के जो भक्त हैं पूरी दुनिया में हैं और संसार पूरे विश्व में सब जगह पर बाबा जी के भक्त हैं और बाबा जी एक मानवता का, एकता का मैसेज देते हैं। इसलिए बाबा जी के साथ सारी दुनिया है, हम भी हैं, आप भी हैं। जी, निरंकारी समुदाय से कितनी संख्या में लोग जुड़े होंगे? कुछ अगर आप संख्या में बता सकें, कितने लोग? ऐसा हमारे पास संख्या नहीं है, लेकिन लाखों करोड़ों में। जी, जानना ये भी चाहेंगे कि अब निरंकारी समुदाय का प्रमुख कौन होगा उत्तराधिकारी हरदेव सिंह जी? अभी इंतकाल हुआ है, तो इतनी जल्दी आपको कुछ इस बारे में इंफॉर्मेशन नहीं दे सकते हैं, लेकिन आप थोड़ा इंतजार करें। जैसे ही हमारे पास इस बारे में इंफॉर्मेशन आएगी आपको हम अवश्य देंगे। इसकी कोई प्रक्रिया है निरंकारी संप्रदाय में? प्रक्रियाएं हैं बहुत सारी, लेकिन उसके लिए कोई ऐसा ऑफिशियल अभी मैं आपको नहीं बता सकता हूँ, बट जो भी इन्फॉर्मेशन आएगी सबसे पहले मीडिया को दी जाएगी। जी, बहुत बहुत शुक्रिया गुलशन ठकराल जी, पीआरओ निरंकारी समुदाय के हमारे साथ जुड़े हुए थे। तर गुलशन ठकराल यांनी आताच माहिती दिलेली आहे की मोठी दुर्दैवी घटना आहे, शोककळा पसरलेली आहे संपूर्ण निरंकारी समुदायावरती। बाबांबद्दल, बाबा हरदेव सिंग यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात। बाबा हरदेव सिंग म्हणजेच निरंकारी बाबा, निरंकारी पंथाचे ते प्रमुख होते। त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी ही गादी सांभाळली। देशभरासह जगभरामध्ये निरंकारी बाबांचे हजारो भक्त होते। अत्यंत शिस्तीत काम करणारा समुदाय देखील यांची ओळख आहे। 23 फेब्रुवारी 1954 साली बाबा निरंकारी यांचा नवी दिल्लीमध्ये जन्म झाला। दिल्ली विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर निरंकारी सेवा दलामध्ये त्यांचा समावेश झाला।